झी 24 तास, एक पाऊल पुढे. हाऊसिंग स्टॉकची सक्ती करणं योग्य आहे का आणि म्हाडाच्या या धोरणामुळे विकास रखडलाय का याविषयी आपण चर्चा करत आहोत. याचविषयी आम्ही एक रोखठोक प्रश्न विचारलेला होता. आमचा प्रश्न होता, म्हाडाच्या कचखाऊ धोरणामुळे इमारतींचा पुनर्विकास रखडलाय का. आणि बघा याला काय लोकांनी पोल दिलेला आहे. 90% लोकांना वाटतंय की होय, म्हाडाच्या कचखाऊ धोरणामुळेच विकास रखडलेला आहे. 60% लोक नाही म्हणतायत, 3% लोक तटस्थ आहेत. सुभाष देसाईंकडे आपण जाऊया. देसाई साहेब, हाऊसिंग स्टॉकच्या अटीवर, या एकमेव अटीवर एकमत होईल अशी शक्यता सध्या तरी निर्माण झाली आहे. फक्त जो प्रश्न आहे तो प्रपोर्शनचा आहे, किती प्रमाण असावं असा प्रश्न साधारण आहे असं तुम्हाला दिसतंय. तुमचं याविषयी मत काय आहे? हे जर प्रमाण बदललं तर हा पर्याय सर्वसामान्यांसाठी अधिक उपयुक्त ठरेल असं तुम्हाला वाटतं का? निश्चित शिवसेना म्हाडा की हटवादी भूमिका घेऊ इच्छित नाही. याच्यातून सर्वमान्य तोडगा निघाला. खास करून म्हाडाच्या इमारतींमध्ये राहणारे जे लोक आहेत, त्यांच्या सोसायटी आहेत, त्यांनी जर काही पर्याय स्वीकारले आणि हाऊसिंग स्टॉक काही अटींवर जर मान्य केला, आमचं काहीच म्हणणं नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की 2 वर्ष ठप्प झालेला पुनर्विकास पुढे चालू झाला पाहिजे. लोक जे दुसरीकडे राहायला गेलेले त्यांना परत मूळ आपल्या घरात येण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि एकंदरीतच घरांचा हा जो प्रश्न बिकट बनलेला आहे तो सोपा झाला पाहिजे. त्याच्यासाठी काही पर्याय असू शकतात. आम्ही तोडगे पण त्यांना सुचवलेले आहेत, मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलेले आहेत की 2 पर्याय जे होते, हाऊसिंग स्टॉक किंवा प्रीमियम, हे दोन्ही पर्याय खुले ठेवा. लोक जो स्वीकारतील ते तो स्वीकारा आणि तुम्ही त्याप्रमाणे सहकार्य द्या. दुसरं असं की फार छोटे प्लॉट आहेत, फार छोट्या सोसायटी आहेत, 25, 30, 40 सदस्यांच्या, त्यांच्यासाठी ही अट शिथिल करा, नाहीतर त्यांचा पुनर्विकास होणंच शक्य नाही, अशी एक विचित्र कोंडी होते. दुसरं असं की किमान आणि कमाल क्षेत्रफळ ठरवून देण्याच्या बाबतीत काय करता येईल का? म्हणजे जी काही अघोरी स्पर्धा चाललेली आहे, जीवघेणी स्पर्धा चाललेली असते, हात देतो म्हणून त्याच्यापेक्षा दुसरा बिल्डर जास्त देऊ पाहतो, नंतर त्याच्यात फाटाफूट होते सोसायट्यांमध्ये, हे सगळं जे काही विषारी राजकारण आहे तेही थांबू शकेल. आणि प्रीमियमची रक्कम आणि हाऊसिंग स्टॉक ह्यांची जी होणारे व्हॅल्यू, किंमत, याचं प्रमाण कुठेतरी निश्चित करा. असे जर चांगले व्यवहार्य तोडगे काढले, म्हाडाने जे मोठे कॉम्प्लेक्स आहेत, मोठी संकुलं आहेत, ह्या ठिकाणी जर जॉईंट व्हेंचर ज्याला म्हणतात, सहभागाने करायचं असेल तसं करावं, किंवा मोठी संकुल स्वतः विकसित करण्यासाठी अंगावर घ्यावीत. आमचं काही म्हणणं नाही. एकेका सोसायटीला, छोट्या सोसायटीला, म्हणजे 1000 मीटरची, 1500 मीटरची, या सोसायटीला हाऊसिंग स्टॉकचं हे बंधन आज जाचक ठरतंय. मी आपल्या माहितीसाठी सांगतो, अंधेरीचे DN नगर, हजारो लोक आज बाहेर राहिलेले आहेत. कित्येक इमारती रिकाम्या झालेल्या आहेत. ते 5-5, 6-6 वर्ष बाहेर आहेत. ते फार मोठे चिंतेत आहेत. कन्नमवार नगरमधल्या अर्ध्या इमारती रिकाम्या झालेल्या आहेत. त्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे. आमच्या गोरेगावच्या MIG कॉलनीमध्ये किंवा सिद्धार्थ नगरमध्ये हीच परिस्थिती आहे. हे जे सगळे घरांसाठी फार मोठ्या संकटात सापडलेले लोक आहेत, ह्यांची कोंडी फुटावी, त्यांना मार्ग दिसावा आणि पुनर्विकास पुन्हा सुरू होण्यासाठी योग्य पर्याय जर मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यातून काढले आणि हाऊसिंग स्टॉक जर हे जे रहिवाशांनी किंवा त्यांच्या सोसायट्यांनी स्वीकारला, तर आम्ही काही हट्ट धरणार नाही की हाऊसिंग स्टॉक रद्दच करा म्हणून. असं काही नाही. अगदी योग्य मार्गाने, सन्मान्य अशा तडजोडीने हा प्रश्न सुटावा, अशी शिवसेनेची भूमिका आहे. अगदी. महादेव शेलार हात वर करतायत, त्यांच्याकडे आपण जाऊया. शेलार साहेब, शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हाऊसिंग स्टॉक सर्व सहमतीने त्याचं प्रपोर्शन एकदा व्यवस्थित झालं आणि बिल्डरांनाही प्रॉब्लेम नसेल आणि जर विकासकांचाही लाभ होणार असेल तर हा विषय फारसा ताणण्याचा विरोधकांचा सुद्धा सध्या प्रयत्न दिसत नाहीये. असं असताना सुद्धा इतकी वर्ष हा मुद्दा का ताणला जातोय? तुम्हाला असं वाटत नाही का की खूप उशीर झालाय? याच्या आधीच हा प्रश्न निकालात निघाला हवा होता, जर इतके सगळेजण समजुतीने घेणार असते तर. या बाबतीत एक स्पष्ट झालं की हाऊसिंग स्टॉक घेणं हे खऱ्या अर्थाने किती योग्य आहे हेही सगळ्यांना पटलेलं दिसतंय. हाऊसिंग स्टॉकच्या माध्यमातून उद्या अनेकांना घरं मिळतील. आज म्हाडाकडे कसल्याही प्रकारची जमीन शिल्लक नाही. म्हाडाचं काम हे आहे की गरिबांना, मध्यमवर्गीयांना स्वस्त दरामध्ये घरं मुंबई शहरामध्ये निर्माण करून देण्याचं काम. निव्वळ पैसे प्रीमियम घेऊन ते पैशाचं करायचं काय, हाही प्रश्न आहे. आणि याच्या बाबतीत मी हेही मान्य करीन देसाई साहेबांचं की या कामाला कुठेतरी चांगली गती यावी. चांगल्या बांधकामाच्या, दर्जेदार बांधकामाच्या लोकांच्या हातामध्ये हे प्रोजेक्ट जावा आणि जास्तीत जास्त एक सामंजस्याने, म्हणजे ज्या गोष्टी चांगल्या
चांगले आहेत, जो विचार चांगला आहे, त्या विचाराला कुठेतरी फाटे न फोडता एक चांगला विचार कार्यवाहीत कसा आणता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजे. तशीच भूमिका मला बोलू द्या तशीच भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. मधल्या काळामध्ये थोडी मीटिंग प्रलंबित झाली, परंतु 11 तारखेला सर्व पक्षीयांच्या आमदारांची मीटिंग त्यांनी बोलवली. त्याच्यामधून सगळ्या पद्धतीची चर्चा होऊन त्या इमारतीमध्ये असलेल्या रहिवाशांना दिलासा द्यायचा आहे. त्याचबरोबर ट्रान्झिट कॅम्पमध्ये असलेल्या त्या लोकांचं लगेच त्यांना स्वतःची घरं मिळाली पाहिजेत, हा सगळा विचार त्या ठिकाणी केला जाईल. पण त्याचबरोबर सामाजिक हित हे जपलं जाईल. आपल्याला एक मी महत्वाचा मुद्दा सांगू इच्छितो की आपण कुठल्याही गोष्टीमध्ये रिसोर्सेस यूज करताना सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा एक मुद्दा आपण आणतो की पुढच्या पिढीसाठी काहीतरी आपल्याला शिल्लक ठेवलं पाहिजे. आज संपूर्णपणे हे प्रीमियम घेऊन जर म्हाडाची घरं ज्या जमिनी आहेत ते सगळे संपुष्टात आले तर उद्याच्या पिढीसाठी या गरीब मुंबईतल्या लोकांसाठी काय आम्ही ठेवणार आहोत. अगदी खूप महत्वाचा प्रश्न शेलार साहेब तुम्ही उपस्थित केला आहे आणि हा निश्चितपणे महत्वाचा प्रश्न पुढच्या पिढीसाठी आम्ही काय ठेवणार आहोत. मात्र तरी सुद्धा अगदी तुमचा मुद्दा लक्षात आला शेलार साहेब. आपल्याकडे वेळ कमी आहे. अजित सावंत, जर हे इतकं सगळं सामोपचाराने होणार आहे, काँग्रेस सुद्धा बिल्डरांची बाजू समजून घेणार आहे, म्हाडा सुद्धा जर ऍडजस्ट करायला तयार आहे, विरोधक सुद्धा म्हणतायत की जर आहे, असं असताना ही 2 वर्ष का हा संपूर्ण विषय ताणला जातोय आणि आता अशी नेमकी काय जादू होणार आहे तुम्हाला वाटतं की त्याच्यातून सगळे प्रश्न सुटणार आहेत? मी तुम्हाला काही गोष्टी मुद्दाम समजावून सांगू इच्छितो की बिल्डरांचं वकीलपत्र घेण्यामध्ये सुद्धा स्पर्धा सुरू झालेली आहे. बिल्डरांमध्ये तर स्पर्धा आहेच. बिल्डरांना परवडत नाही असं म्हणणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे. कारण ह्या ज्या वसाहती आहेत त्या या मुंबई शहरामध्ये इतक्या मोक्याच्या ठिकाणी बसलेल्या आहेत की सरासरी दर हा 15 ते 20 हजाराच्या आसपासच विक्रीचा दर आहे. त्यामुळे तिथे परवडणार नाही असं म्हणणं कदाचित चूक ठरेल. मगाशी रमेश प्रभू साहेब म्हणाले आणि सुभाष देसाई सुद्धा म्हणाले की बिल्डरांमध्ये विषारी राजकारण सुरू झालंय, गळे कापूस स्पर्धा सुरू झाले. मी आपल्याला मुद्दाम आठवण करून देतो की अभ्युदय झी 24 तास एक पाऊल पुढे.